पाहुयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। पूर्वद्रुतगती मार्गापासून LBS रोडला जोडणारा विक्रोळी ब्रिज लवकरच सुरू होणार। ब्रिजचं काम 100% पूर्ण। 5 वर्षांपूर्वी मुंबई महापालिका आणि रेल्वेच्या वतीनं फाटक बंद करून विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी सुरू केली होती। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीला केंद्र सरकारकडून परवानगी। आता परदेशातून देणगी मिळवणंही शक्य होणार। FCRA अंतर्गत परवाना मिळवणारं पहिलं राज्य। लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी। राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबांची माहिती मागवली। 2,500हून अधिक लाडक्या बहिणींनी सरकारचे 3,58,00,00,000 खिशात घातल्याचं समोर। स्नॅपचॅटवरील ओळख अल्पवयीन मुलीला महागात पडली। तरुणाकडून अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी। अँटॉप हिल पोलिसांकडून गुन्हा दाखल। पुण्याच्या मनसरमध्ये साठवलेल्या कांद्याला आग। अज्ञातानं पेट्रोल ओतून कांद्याला आग लावली। शेतकऱ्याचं 2 लाखांचं नुकसान। आंबेगावच्या धुमाळस्थळ परिसरातील घटना। राज्यभरात काल 65 नव्या कोरोना बाधितांची नोंद। पुण्यात सर्वाधिक 25 रुग्ण तर मुंबईत 22 रुग्णांची नोंद। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता 235 विमानांची ये-जा होणार। हवाई दलाकडून अतिरिक्त 15 विमानांना उड्डाणास मंजुरी। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 3 ते 5 जून दरम्यान ऑनलाईन परीक्षा। विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन परीक्षा देता येणार।